त्याचप्रमाणे पीक विमा असेल, अवकाळी पाऊस, 11वीची प्रवेश प्रक्रिया, त्याचप्रमाणे इंद्रायणी नदीवर झालेला अपघात, मेगा इंजिनिअरिंग कंपनीला दिलं 3,000 कोटी रुपयाच्या जास्त रकमेचं दिलेलं टेंडर L&Tला डावलून, वारकऱ्यांना नक्षलवादी म्हणणं, त्याचप्रमाणे अंमली पदार्थ, या राज्यामध्ये जलजीवन मिशनमध्ये होत असलेला भ्रष्टाचार, या कामाकडे दुर्लक्ष, शेतकऱ्यांचं कर्ज, दुबार पेरणी, बी बियाणामधील भ्रष्टाचार, सरकारचे वेगवेगळ्या विषयातले भ्रष्टाचार, त्याचप्रमाणे कामगारांना, माथाडी गिरणी कामगारांना मुंबईतली घर, त्याचप्रमाणे हिंदी सक्तीचा जो सरकारचा निर्णय आहे तो विषय, असे विषय घेऊन आणि सगळ्यात महत्त्वाचं एक्साईज विभागाच्या माध्यमातून 328 दारूचे परवाने देण्याचा एक सरकारचा प्रयत्न आणि सगळ्यात महत्त्वाचा या चड्डी बनियन गँगने घातलेला हैदोस या महाराष्ट्रामध्ये, हे विषय आम्ही मांडले। सरकारने ना भ्रष्टाचारावर उत्तर दिलं, 3,000 कोटी रुपयाचं टेंडर अभाव गेलं। जालना नांदेड सारखे मोठे मार्ग आहे जिथं 30-30, 40-40% अभाव टेंडर्स दिले गेले। 86,000 कोटीचा शक्तीपीठ ज्याची गरज नाही, ज्याची जनता ज्याच्या विरोधात आहे, हे सगळे भ्रष्टाचाराचे मुद्दे आम्ही मांडले। आज सत्ताधारी पक्षाचे आमदार, ज्या आमदारांनी कॅन्टीनमध्ये येऊन हैदोस घातला, एका आमदाराने येऊन विधान भवनाच्या दारावर येऊन हैदोस घातला, आणि मग हे सगळे कायदा सुव्यवस्था जनतेचं तर लांब, पण सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनीच कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न या राज्यामध्ये निर्माण केलेले आहे। लेकीबाळीचा होणारा छळ, याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे लोकच मोठ्या प्रमाणावर सहभागी आहे। परंतु या सगळ्या विषयावर अतिशय लाज नसल्यासारखे उत्तर सरकारने दिलेले आहे। मंत्री कित्येक वेळेस सभागृहात राहिले नाही। विधान परिषदेमध्ये आता सभापती सांगितलं की 1 तास 2 मिनिटं मंत्री नसल्यामुळं कामकाज बंद होतं। मंत्री करत काय होते? पूर्णपणे मंत्रिमंडळ झालेलं आहे, पूर्ण फुलफिल आहे, राज्यमंत्री आहे, कॅबिनेट मंत्री आहे, कोणती जागा शिल्लक नाही, रिकामी नाही, तरी 1-1 तास 2-2 मिनिटं गैरहजर राहणं आणि जनतेच्या पैशाचा अपव्यय करणं, म्हणजे हे मंत्री जनतेची सेवा करण्यासाठी आहे, विरोधी पक्षांनी जनतेचे प्रश्न उपस्थित केले त्याला उत्तर देण्यासाठी आहे, की स्वतःच्या कामामध्ये मग्न राहण्यासाठी आहे? हा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे।